हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आपल्या यूट्यूब परिवारातील प्रत्येक सदस्याचं खूप सारं मनापासून वेलकम. तर सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदी आणि शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि हा जो ब्लाऊज आहे त्याची स्लीव्ज मी तुम्हाला दाखवते. पुढे तो ब्लाऊज स्टिच होऊन कसा झाला आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. चला पाहूया. एका कस्टमरला हळदीला म्हणजे हळदीच्या फंक्शनसाठी जे होते तर हे पहा, या पद्धतीने आहे हे ब्लाऊज. पहिले पहा सगळं ब्लाऊज. आणि बॅक पूर्ण बंद आहे याची. या पद्धतीने पूर्ण बॅक बंद आहे. बोट नेकचा ब्लाऊज आहे. पूर्ण बॅक बंद आहे. आणि पुढे ही जी लेस दिसते तुम्हाला ना, ही जी लेस आहे ना, ही बाहीची लेस होती. आणि बाही आपण अशी डबल लेअरची म्हणजे पीस जो होता ना साडीचा तो या कलरचा होता. आणि जो ब्लाऊज होता ना तर तो म्हणजे ब्लाऊज ॲक्च्युली हा होता, बट आपण त्याच्या बाह्या केल्या. आणि हे जे आहे हा पण सेपरेट म्हणजे हा कपडा तुम्ही पाहू शकता. हा कपडा आपण सेपरेट आणून स्टिच केलेला आहे. म्हणजे पुढच्या आणि मागच्या साईडला हा कपडा यूज केला वेगळा आणून सिल्कमधला. आणि ही जी स्लीव्ज आहे ना तर ही ब्लाऊज होतं हे. आणि जी ब्लाऊजला जी लेस आली होती ॲक्च्युली तर ती लेस मी या पद्धतीने हे पुढे यूज केली आहे पुढच्या गळ्याला. कारण पार्टीवेअर साडी आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बोटने. आणि त्याची बॅक या पद्धतीने अशी बंद आहे. आणि पुढचा गळा तुम्ही पाहू शकता. म्हणजे खूप सुंदर झालेला आहे ब्लाऊज. पार्टीवेअर साडीवरचा ब्लाऊज आहे. पुढे प्रिन्सेस कट आहे. आणि त्याचे जे लेअर आहे तर त्या लेअर आपण तुम्हाला दाखवते मी. या पद्धतीने केलेले आहे. हे पहा, ह्या पद्धतीने जे आहे तर हे आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे. आणि या पद्धतीने त्याची हाय पफ स्लीव्ज केलेली आहे. तर हे दोन्हीही जे ब्लाऊज आहेत हे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे जे ब्लाऊज आहेत ना तर या ब्लाऊज तर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आहे. एकदम सुपिरियर फिनिशिंग आहे. कुठेच काही नाही. पण काय होतं म्हणजे प्रिन्सेस कटची ब्लाऊजची शिलाई मी 250 रुपये घेते. जर त्याला डिझाईन केली गळ्याला वगैरे तर मग 50 रुपये त्याचे ॲड होतात. आणि बाहीला जर डिझाईन असेल तर अजून 50 रुपये ॲड होतात. या पद्धतीने असे 350 रुपये शिलाई घेते. आणि ह्या दोन्हीही ब्लाऊजची शिलाई मी 350 रुपयेच घेणार आहे. आणि तसंच दुसरं जे ब्लाऊज आहे त्याचीही मी शिलाई 350 रुपयेच घेणार आहे. कारण बोट नेकचं ब्लाऊज आहे ते. मागं गळ्याला डिझाईन जरी नसली तरी बाहीलाच त्याला डिझाईन आहे. आणि पिकोला भरपूर वेळ लागला मला. तर त्या पद्धतीने मग त्याची शिलाई जी आहे त्याची ती 350 आणि याची 350. आणि ब्लाऊज जो आहे ना तो एकदम असं फिनिशिंगमध्ये आहे. एकदम परफेक्ट आहे. बट मग काय होतं काही ठिकाणी आपल्याला शिलाई पण एरिया वाईज घ्यावं लागते असं असतं. आणि आपलं या पद्धतीने खूप म्हणजे एकाच कस्टमरचे दोन्हीही ब्लाऊज मी त्यांचे शिवून दिलेले आहे. आणि त्यांना ते ब्लाऊज हळदी आणि मेहंदीच्या फंक्शनला लागतं आहे. कसे वाटले हे पहा. तर हे जे दोन्हीही ब्लाऊज आहे ते तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही सांगा तुमच्या एरियामध्ये ह्या ब्लाऊजची शिलाई म्हणजे जे आपण लेडीज आपल्या व्हिडिओज वगैरे पाहत असतील तर तुम्हीही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एरियामध्ये ह्या ब्लाऊजची शिलाई कितीपर्यंत घेतली जाते. तर म्हणजे ब्लाऊजमधूनच नाही बट आपल्याला जर एखादी गोष्ट आपण जर मनापासून केली तर ती गोष्ट म्हणजे नक्कीच खूप छान आणि सुंदर बनते.
वाजलेले आहे आता 5 वाजत आले, 4:45 वाजत आलेले आहे. आणि मी जो एक म्हणजे याचा व्हिडिओ जो टाकला होता तर याला बऱ्याच जणींची कमेंट आलेली आहे. म्हणजे हे जे आपलं थ्रेड होल्डर जे स्टँड आहे ना, त्याला बऱ्याच जणींची कमेंट होती की ताई तुम्ही कुठून घेतले ते आणि किती रुपयाला बसले ते तुम्हाला. तर मी कमेंटमध्ये पण त्याची लिंक टाकलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण त्याची लिंक आहे. ते तुम्हाला एक 500च्या आसपास मिळून जाईल जवळजवळ. कदाचित काही किंमत जर वर खाली जर झाली असेल तर नाही सांगता येणार, पण एक 500च्या आसपास तुम्हाला ते थ्रेड होल्डिंग स्टँड मिळून जाईल. आणि खूप छान आहे ते. बऱ्याच जणींनी मला कमेंट केली ती, खास त्यांच्यासाठी मी सांगते, तुम्ही त्या लिंकवर जाऊन बाय करू शकता. खूप छान आहे एकदम, म्हणजे अनब्रेकेबल आहे ते. त्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. म्हणजे मी उगाच नाही सांगते, मीन्स घेऊन मग तुम्हाला सांगते. तर सुंदर आहे ते स्टँड पण. आणि अजून एक इकडे फिरवणं. आणि म्हणजे एका ताईंची मला कमेंट पण आलेली आहे, जे तुम्ही हे जे बनवलं आहे ना हे तर याची मला दाखवा, म्हणजे कसं आहे हे. तर हे एकदा दाखवतो त्यांना, हे कसं आहे ते जवळून दाखवतात. तिथंच थांबतो. तर हे जे तुम्हाला पाईप्स दिसतात ना, हे स्टीलचे पाईप आहे. हे तुम्ही पाहू शकता. हे मी असे अँगल आहे ना एका मापात म्हणजे कट करून घेतले होते. 5-5 फुटाचे अँगल आपण कट करून घेतले होते आणि त्याला या पद्धतीने असे म्हणजे हे जे काय म्हणतो आपण याला होल्डिंग, तर हे आपण त्या मापाचं विकत घेतलं. म्हणजे साईज पाहूनच आपण हे केलं. ही साईज आधी पाहिली आणि त्याच्यापेक्षा छोटी साईज आपण ही पाहिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी लेस म्हणजे मी तुम्हाला सांगते पुढं वाटलंच तर या पद्धतीने सेम साईजचे अँगल मी घेतले होते आणि सेम साईजचेच त्याच्यासाठी हे होल्डिंग पण घेतले. आणि त्या पद्धतीने ड्रिलिंग मशीनने मी ते फिट करून दिले सेम साईजवर. तर ते एक लेससाठी खूप परफेक्ट आहे, व्यवस्थित आहे. आणि हे पहा, तुम्हाला मी एक डेमो दाखवते नाही म्हणून. जर आपल्याला एखादी लेस घ्यायची ना तर या पद्धतीने आपण जागेवर घेऊ शकतो आणि कट करून जितकी यूज करायची तितकी करू शकतो. हवं तर पुन्हा अशी राऊंड करून ती व्यवस्थित ठेवून देऊ शकतो. तर या पद्धतीने हे खूप हेल्पफुल आहे. आणि माझ्याकडे ज्या एक्स्ट्रा पल्पिना होत्या ना, त्या पल्पिना मी या पद्धतीने लेसला अशा लावून दिल्या. ती खाली जास्त अशा म्हणजे पडू नाहीत म्हणून ह्या पद्धतीने मी लावून दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं, कस्टमरला पण आहे ना, एक घ्यायला त्यांना पण एक आयडिया दिली जाते. प्रत्येक वेळेस अशा लेस जरी समोर लावल्या ना, अशा कपाटामध्ये येतात. तुम्हाला इथं दाखवून लेस होते ना, त्या लेस माझ्या याच्यामध्ये होत्या. तर काही लेस आहे ना अशा काही लेस त्याच्या मागं असायच्या बॅक साईडला. तर कस्टमरला ते लवकर लक्षात येत सारे मग लेस काढून त्या इथं ठेवून दाखवावं लागेल त्यांना. तर हे माझ्यासाठी खूप हेल्पफुल झालेलं आहे. याच्यामुळे माझं बरंचसं काम इझी झालेलं आहे. कस्टमर पण चॉईस करतात. आणि राहिलं नॉड पण लावलेली मी तिथं, हे पण लावलेली. आणि हा जो पाईप आहे ना, हा पाईप सिलेक्ट करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, पाईप आहे ना असा कोणता पण घेऊ नका तुम्ही. म्हणजे साईजनुसार कोणताही साईज अकॉर्डिंग तुम्ही कोणताही पाईप नका घेऊ. आपला हा बंडल तुम्ही सोबत घेऊन जा ज्यावेळेस तुम्ही पाईप घेणार आहात कट करून. आणि तो पाईप याच्यातून म्हणजे इझिली जातो का नाही हे चेक करा आधी. याच्यापेक्षा थोडासा कमी मापाचा पाईप तुम्हाला घ्यावा लागणार आहे. कारण मी पण आहे ना आधी ना जायच्या आधी म्हणजे सगळ्यात आधी हीच गोष्ट मी क्लिअर केली होती की तो पाईपामधून हे सहज इझिली या होलमधून पाईप आपला म्हणजे लेसचे जे बंडल आहेत आपले, हे जे गोल आहेत ना, ओव्हरऑल हे सगळ्या लेसचे आणि नॉडचे जे बंडल आहेत, जे म्हणजे हे जे 6 मीटर 9 मीटरचे हे जे राऊंड लेसचे आपल्याला हे जे मिळतात ना बॉक्स, तर हे जे आहे ना ओव्हरऑल हे सगळ्यांचे होल हे सेम साईजचे असतात, नॉडचे असो किंवा लेसचे असो. तर त्याच्यासाठी ना जे आपण असं ठेवणार ना तर त्यावेळेस तुमचं असं गोल हे इझिली फिरलं पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही हे घेऊ शकता. आता बऱ्यापैकी माहिती दिली. मला 650-700 रुपये आला होता ड्रिलिंगपासून ओव्हरऑल पाहिजे. आता सगळे क्वेश्चन जे आहेत ते क्लिअर झाले असतील आणि मी बऱ्यापैकी आय होप तुम्हाला त्याचे इझिली उत्तर देऊ शकले असेल. तर हे होल्डिंग स्टँड जे आहे ना तर त्याचंही आपण पाहिलं कसं आहे ते कसं नाही. आणि मी तुम्हाला ते दोन्ही गोष्टी समजून सांगितल्या. म्हणजे थ्रेड होल्ड स्टँडचं पण लिंक टाकली आहे मी, हे दुपारी सांगितलं. आणि ही जी लेस वगैरे आहे ना तर हे सुद्धा मी कसं म्हणजे सुरुवातीपासूनचं सगळं सांगितलं तुम्हाला. तर तुम्ही बेसिक पहा कोणत्या पद्धतीने तुम्हाला कोणत्या साईजमध्ये करायचं आहे ते. तर काल ना काय झालं, ही जी शिलाई मशीन जी आहे ना तर ही शिलाई मशीन म्हणजे मी ज्याच्यावर काम करते मग तुम्हाला दाखवते. तर ही जी मशीन आहे ना अनमोलची माझी शिलाई मशीन, एक मिनिट, ही जी अनमोलची शिलाई जी मशीन आहे ना
तर ही मशीन आहे ना माझी बिघडली होती आणि असा काही प्रॉब्लेम जर झाला ना मला डिरेक्टली म्हणजे पलीकडं जावं लागतं, कारण इथे मग म्हणजे शॉप वगैरे नाही आहे रिपेरिंगचे, मग पलीकडे नेवाशामध्ये जावं लागतं. का मशीन दिली होती मिस्टरांकडं, तर ती मशीन नीट करून येऊस तर एक दिवस पूर्ण गेला. म्हणजे मी आदल्या दिवशी 5ला दिली होती, तर ती आज मला दुपारी 12 ते 12:30 म्हणजे 12:30-1ला मिळाली ती मशीन. आणि मग माझा थोडासा प्रॉब्लेम झाला, पण काही वेळ वगैरे वाया नाही गेला, तसा वेळ वगैरे अजिबात वाया नाही गेला. कारण मग मला पिको फॉलचे म्हणजे फॉल ब्लिडिंगचे पण जे कामं होते ना, तर मी तुम्हाला दिसत असेल या साड्यासमोर या एवढ्या सगळ्या साड्या मी पिको फॉल करून ठेवल्या. जवळजवळ त्या साड्या आहे ना 7 ते 8 साड्या असतील कदाचित. त्या रिपेरिंगला जायचं कारण हे की आता सध्या दिवाळीमुळे ना खूप लोड होता, आणि दिवाळीमध्ये तुम्ही जसं की पाहिलं खूप सारे ब्लाऊज होते शिवायला, लोड जास्त होता. तर त्यामुळं काय झालं, ब्लाऊजमुळे ना म्हणजे ती मशीनला ऑइलिंगची वगैरे गरज होतीच त्याला. तसं मी रोज आहे ना 2 दिवस म्हणून ऑइल त्याला टाकतेच, पण मग कधी कधी काय होतं मशीन आहे ना असं काहीतरी झाल्यानंतर सारखा दोरा वगैरे पण तुटत होता, आणि हा जो दाब होता ना खालचा, हा दाब म्हणजे कपडा पुढेच सरकत नव्हता, तर खूप सारा प्रॉब्लेम होत होता. आणि म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे मशीन जर व्यवस्थित चालली तर शिवण्याला पण इंटरेस्ट येतो, आणि सारखा दोरा तुटला ना पूर्ण मूड ऑफ होऊन जातो. माझं तसंच झालं होतं. सर्व्हिसिंगची गरजच होती माझ्या, कारण जवळजवळ 5-6 महिने झालेले तेव्हापासून मशीनला सर्व्हिसिंग केली नाही. 6 महिन्यापेक्षा जास्त झाले असतील तशी मशीनला सर्व्हिसिंग नव्हती. तर मग मी ठरवलं, म्हटलं चला मशीनला सर्व्हिसिंगच करू आणू. आणि मी जी फॉल ब्लिडिंगची मशीन आहे ना त्या मशीनला ॲक्च्युली मी पिको फॉल म्हणजे त्याला सर्व्हिसिंग मी केलीच होती, तर त्या सर्व्हिसिंगचा काय प्रॉब्लेम नव्हता. पिको फॉलची जी मशीन होती ना त्याला मी सर्व्हिसिंग म्हणजे खूप आधी केली होती, आता 1-2 महिन्यापूर्वी, दिवाळीच्या आधी 15 दिवस. आणि ह्या मशीनला खरंच गरजेचं होतं म्हणजे रिपेरिंगला देणं, कारण आहे ना प्रॉब्लेमच झाला होता जरा. मशीन कसं आपल्याला काम करायचं म्हटल्यानंतर आहे ना मशीन पण व्यवस्थित पाहिजे. आणि मग मी ना ही मशीन पण दिली होती, म्हणजे आता जवळजवळ एक आहे ना 6-7 महिने तरी काही टेन्शन नाही सर्व्हिसिंग केल्यानंतर. आणि त्या साड्या तर झालेल्याच आहे आज दिवसभर. हे जे 3 ब्लाऊज दिसतात ना, हे 3 प्लेन ब्लाऊज आहे ना मी शिवलेत, आणि अजून आहे ना 2 ब्लाऊज आहे ना मी हुक लावायला दिलेले आहे. तर त्याच हे सेम एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे, आणि त्यांच्या अजून आहे ना 3 ब्लाऊज बाकी आहेत. तर मग त्याच्यातला मी ना हा नेव्ही ब्ल्यू जो आहे ना, हा नेव्ही ब्ल्यू मी स्टिच करायला घेतलेला आहे. प्लेन ब्लाऊज आहे. प्लेन ब्लाऊजची शिलाई माझ्याकडे 100 रुपये आहे, म्हणजे एरिया वाईज जर विचार केला तर 100 रुपये शिलाई. नंतर तसं जर पाहायला गेलं तर सिटीमध्ये अहिल्यानगर, संभाजीनगरसारख्या सिटीजमध्ये भरपूर बऱ्यापैकी शिलाई आहे. तर आपले जर व्हिडिओ कोणी अहिल्यानगर किंवा संभाजीनगर इथून कोणी जर पाहत असेल आपले व्हिडिओ, तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची जी शिलाई आहे ब्लाऊजची, तुमच्या तिथे जे साध्या ब्लाऊजची जी शिलाई आहे तर ती किती आहे. माझ्याकडे साध्या ब्लाऊजची शिलाई 100 रुपये आहे, आणि अस्तरच्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती मी आता 200 करणार आहे. म्हणजे 180 होती, बट आता मी ती शिलाई 200 रुपये करणार आहे. आणि प्रिन्सेस कट जो आहे, प्रिन्सेस कटची शिलाई माझ्याकडे पहिले 250 रुपये घेत होती मी, पण मी आता प्रिन्सेस कटची शिलाई 280 रुपये करणार आहे. कारण सगळ्याच गोष्टीचे भाव वाढले, आणि शिलाईवाल्यांनीच का मागं राहायचं. कारण काय होतं, एक रिअल फॅक्ट सांगते, जे मी नोटीस केलं आहे ते मी तुम्हाला सांगते. काय होतं की सपोज आहे ना कोणीही लेडीज असू दे, म्हणजे स्टिचिंग न करणाऱ्या बरं का, ज्या लेडीज असतात ते आपल्याकडं साडी आणि ब्लाऊज टाकायला येते. आणि एक विचार करा, त्यांना जर ते ब्लाऊज जर व्यवस्थित बसलं तर ते आपलं नाव अजून 4 जणींना 10 जणींना सांगतात, आणि त्यामुळे त्यांना आपल्याला भरपूर कस्टमर मिळतं. आणि एखाद्या लेडीजला जर ब्लाऊज बसलं नाही तर ती लेडीज आपलं म्हणजे येणार पण नाही, आणि बाकीच्यांना सांगण्याचं तर लांबच राहिलं. बरं, तो ब्लाऊज न बसायचा विषय आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. एक शिलाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर म्हणजे इतकं शिलाईवाल्यांना आहे ना लोक इतकं कॅज्युअली का घेतात तेच कळत नाही मला. सारखं एक 10-20 रुपये जरी आपण त्यांना एक्स्ट्रा शिलाई इतकी वाढली का, आणि एवढं नका घेऊ, एवढंच घ्या, त्यांनाच एवढं फॉर्मल का घेतात हेच मला कळत नाही शिलाईवाल्यांना. कारण आपण त्यांना ब्लाऊज शिवून दिल्यानंतर त्यांना एक प्रकारचे काय म्हणतो आपण, त्यांच्या सुंदरतेमध्ये भर पडते आपल्यामुळं. पाहायला गेलं तर बेसिक त्यांचे जे
ड्रेसिंग अप जे आपल्यामुळे होतं ना, त्याचा लुक जो चेंज होतो ना, तो आपल्यामुळे होतो. आणि कारण जे स्टिचिंग रिलेटेड काम करत असतील ना, त्या लेडीजला नक्कीच हे माझं बोलणं पटणार आहे आणि पटण्यासारखंच आहे. मी तरी स्वतः हे नोटीस केलं आहे की आपल्यामुळे जर त्यांच्या सौंदर्यात भर पडते आहे, बेसिक पाहायला गेलं तर लेडीजच्या मेकअपपेक्षा पण नाही का त्यांच्या ड्रेसिंगवर नाही काय ना खूप सारं डिपेंड असतं. आणि आपण त्यांना एक छानसा लुक देतो, आपल्यामुळं ते सुंदर दिसते, त्यांच्या सौंदर्यात भर पडते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ते आपल्याला एवढं कॅज्युअली का करतात मला हेच कळत नाही. मला पण म्हणजे मला असे वाटतं की जसं सगळ्याच गोष्टीचे भाव जर वाढलेत ना, तर शिलाई कामाचे सुद्धा भाव वाढलेच पाहिजे. आणि मेन म्हणजे आत्ता सध्या तरी ना एक फॅशन डिझायनर जे आहे, फॅशन डिझायनरला खूप डिमांड आलेली आहे, खूप डिमांडिंगमध्ये आहे फॅशन डिझायनर. कारण पहिले जरी स्टिचिंग रिलेटेड काही काम करणारे लेडीज असतील ना, त्या सॉरी बरं का, मला आहे ना 2 वेळा नेमका कॉल आला, तर मला तो कॉल रिसीव करावा लागला. थोडक्यात सांगायचं हे की सगळ्याच गोष्टीचे जर भाव वाढत आहेत तर शिलाई काम करणाऱ्यांनी तरी का मागं राहावं. आणि प्रत्येक गोष्टीला डिमांड आहे ना आजकाल. फॅशनला जसं डिमांड आहे ना, तसं कपडे जे येतात मोठ्या मोठ्या हिरोईन्सला एवढं ते हे करतात. सिटीमध्ये जर तुम्ही थोडीफार म्हणजे जर तुम्ही जर पाहताना आपण अपडेट जर राहिलो ना, म्हणजे प्रत्येक बाबतीत जर शिलाई जाणून घ्यायचं, सिटीचा जर विचार केला ना, तर सिटीमध्ये भरपूर सारी शिलाई आहे. आणि काय होतं, शिवणारे जरी खूप असले ना, एक खरं सांगते, शिवणारे खूप असू द्या, पण तुमच्याकडे जर ते क्वालिटी असेल ना, आणि असे कितीही शिवणारे असले तरी काही फरक नाही पडणार. कारण काय होतं माहिती का, शिवणाऱ्या खूप जणी आहे, पण शेवटी क्वालिटीवर डिपेंड असतं. कोणाचं शिवण किती छान आहे आणि फिनिशिंग तुमची फिनिशिंग किती सुंदर आहे, तुमची फिनिशिंग परफेक्ट आहे का, तुमचं शिलाई काम व्यवस्थित आहे का. एक वेळेचं शिवलेलं ब्लाऊज फर्स्ट ट्रायमध्येच एकदम व्यवस्थित येऊन जातं, हे पण तितकंच मॅटर करतं. आणि त्यामुळे तर म्हणजे शिलाईचे रेट तरी कमीत कमी वाढलेले पाहिजे. मी नेहमी सांगत असते, म्हणजे माझ्या कस्टमरला सुद्धा तर ते बार्गेनिंग जर करायला लागले ना, मी त्यांना नेहमी सतत सांगते की माझे शिलाईचे रेट जास्त आहे, पण तुम्हाला पुन्हा आहे ना माझ्याकडं एक टिप मारण्यासाठी सुद्धा रिटर्न यावं लागत नाही. इतका कॉन्फिडन्स मला स्वतःच्या कामावर आहे, माझ्या स्वतःवर माझा विश्वास आहे, माझ्या कामावर माझा विश्वास आहे. तर खरंच लेडीज ज्या करतात ना हे काम स्टिचिंग रिलेटेड, त्यांना एक मी नक्की सांगू इच्छिते, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल आणि तुमचं जर काम परफेक्ट असेल ना, तर तुम्हाला मी एक सांगते, तुम्ही ना म्हणजे अजिबात आहे ना म्हणजे पैसे कमी वगैरे काही करू नका. आणि तुमची जी शिलाई तुम्हाला जर माहिती ना तुमची क्वालिटी जर मेंटेन आहे, तर तुम्ही शिलाईमध्ये काही रेट वगैरे असं कमी करू नका. कारण एक सांगू का, जरी तुमच्या शेजारी म्हणजे तुमच्या आसपास जर कोणी खूप सारे ब्लाऊज शिवणारं जरी असेल, तर काय होतं, त्या जर कमी पैशात सपोज त्या 150 रुपयात एक ब्लाऊज शिवत असेल ना, आणि माझ्या क्वालिटीमुळं मला भरपूर कस्टमर आहे, स्वामींच्या कृपेने मला भरपूर कस्टमर आहे, कारण माझी क्वालिटी मी तेवढी मेंटेन ठेवलेली आहे. माझी क्वालिटी मी बऱ्यापैकी मेंटेन ठेवलेली आहे आणि माझ्याकडे बरेच सारे कस्टमर माझ्याकडे आहेत. आणि सपोज जर आपण जर आहे ना, म्हणजे तुम्हाला एक सांगते मी, एखादं शिवणकाम करणारी लेडीज जर 150 रुपयाचं ब्लाऊजची शिलाई घेते एखाद्या अस्तर धरून, आणि तिनं दिवसातून 2 जरी ब्लाऊज शिवले ना, 300 रुपये होतात तिचे. आणि आपण सुद्धा सर दिवसातून 2 जरी ब्लाऊज शिवले ना, तिचा वेळ म्हणजे तिचा वेळ जो आहे ना, तिचा वेळ त्या कमीच म्हणजे तिचा वेळ खूप जास्त जाणार आहे त्या लेडीजचा. 300 रुपयामध्ये 2 ब्लाऊज शिवते, तिचा वेळ जाणार आहे जास्त. आणि आपण जर एखाद्या ब्लाऊजची शिलाई जर सपोज तुम्हाला सांगते 300 रुपये घेतोय, तर तिचा जो वेळ 2 ब्लाऊजला जातो ना, तेवढा आपला वेळ ना एका ब्लाऊजला जातो. तर तुम्ही मग सिरियसली म्हणजे ह्या गोष्टीवर खरंच ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आपण जर तेवढ्याच वेळामध्ये एकच ब्लाऊज शिवतोय, पहिलं जर पाहायला गेलं तर आपली एनर्जी कमी जाते वायाला. म्हणजे तिला जास्त मेहनत घ्यावी लागते त्या कामासाठी, आणि आपण त्या कामासाठी फक्त एक 1.25 तासामध्ये आपण तो ब्लाऊज शिवतो, आणि ती 3 तासामध्ये ते 2 ब्लाऊज शिवते. तर आपली एका ब्लाऊजची शिलाई, तिच्या 2 ब्लाऊजची शिलाई आपली एका ब्लाऊजमध्येच आपल्याला येऊन जाते. त्यामुळे तुम्हाला एक सांगते मी, तुम्ही तुमची क्वालिटी मेंटेन ठेवा, कस्टमर तुमच्याकडे 100% येणार. तुमची फिनिशिंग, तुमची परफेक्शन सगळं एकदम ओके ठेवा. तुम्ही खूप प्रयत्न करा. तेच काम करायचं कंटाळा काही येऊ देऊ नका. जर तुम्ही तेच काम करायचं कंटाळा येऊ देऊ नका, बिकॉज आपलं हे जे काम आहे ना, हे काम आपल्या रिपिटेशन काय म्हणतं, आपलं रिपीट तेच काम केलं ना, आपली तेवढी प्रॅक्टिस होती, आपली तेवढी हातसाफाई होती. आणि आपलं जे शिलाईचं काम आहे ना, ते आपल्या हातसाफाईवर आहे. तिथे आपल्याला 19-20 करून अजिबात चालणार नाही. म्हणजे थोडं कमी जास्त लगेच चालत नाही तिथं. कस्टमर जास्त पैसे देऊ किंवा कमी पैसे देऊ, आपल्याला शिलाई कमी देऊ किंवा जास्त देऊ, आपल्याला आपली हातसफाई दाखवावी लागते. कारण
ते कस्टमर आपल्या कामामुळे आपल्याकडे पुन्हा रिटर्न येणार आहे. सुरुवातीला जरी त्या कस्टमरने आपल्याला 10-20 रुपये कमी दिले पहिल्यांदा टाकले म्हणून, तरी सेकंड टाईमला त्याची आपली क्वालिटी पाहून ते आपल्याला आपण सांगून तेवढी शिलाई द्यायला आपल्याला ते तयार होतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमची शिलाई नक्की मेंटेन ठेवा. आणि ही जी मी तुम्हाला म्हणजे हे जी मी माझ्यासोबत ज्या म्हणजे गोष्टी मी ज्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तर त्या गोष्टी मी तुम्हाला ज्या शेअर केल्या आहेत, तर त्या तुम्ही कितीपैकी रिलेट करतात ह्या गोष्टीशी हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण बऱ्याच लेडीज अशा असणार हे आहेत ज्या माझ्या बोलण्याला नक्की रिलेट करतील. कारण मी मी हे स्वतः अनुभवलेलं आहे. मी एक सांगू का, रिअल सांगते मी. खरंच मी माझी शिलाई ना पहिल्यापासून कधी कमी केलीच नाही. मी पहिल्यापासून शिलाई माझी 180 स्टार्ट केलेली आहे. मी 6 वर्षापूर्वीही मी 180 रुपये शिलाई घेत होते. त्यावेळेस मी घरून काम करत होते. आणि हे जे शॉप टाकले ना आपण, हे शॉप टाकून मला फक्त 2 वर्ष झालेले आहेत. माझे कस्टमर काय होतं, एक ठेपा असला ना आपल्या कामाचा तर आपलं कस्टमर नक्कीच वाढतं. कस्टमर बऱ्यापैकी आपल्याकडे येतं आणि मला खूप कस्टमर वाढले. घरी मी भरपूर शिवायची घरीही मी, पण इथे मी जास्त म्हणजे मला कस्टमर वाढले. पण एक त्याच्यामागे एक रिअल सांगते मी. हे काही कस्टमर आपण पैसे कमी वगैरे घेऊन नाही वाढलेलं. हे कस्टमर आपल्या क्वालिटीमुळे वाढलेले, आपल्या कामाच्या पद्धतीमुळे वाढलेलं. मग या पद्धतीने जर म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही ह्या ज्या काही टिप्स आहेत, ह्या ज्या कामाच्या रिलेटेड ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपण मेंटेन ठेवल्या किंवा ह्या गोष्टी जर आपण पाळल्या ना, तर तुम्हाला एक सांगते मी 100% आपल्याकडे कस्टमर अटॅच होतंच. आणि शिवणकाम हे एक असं काम आहे, भलेही तुमचं दुकान आहे ना एखाद्या बोळीत जरी असलं, एखाद्या कोपऱ्यात जरी असलं ना, तरीही तुम्हाला कस्टमर तुम्हाला शोधत येतं. कारण तुमची क्वालिटी जर बेस्ट असेल तर ते तुम्हाला नक्की 100% शोधत येणारच. कारण मी ना म्हणजे आता तर सध्या मी 180 शिलाई घेते, पण मी ना शिलाई वाढवण्याचा एक विचार करते. कारण आहे ना काय होते, अस्तरचे इतके रेट वाढलेत ना, अस्तरचे सुद्धा फुल रेट वाढलेत. आणि कस्टमरचं कसं असतं माहिती आहे का, जे ते ना एखाद्या होलसेल शॉपमध्ये घेतात ना, आपण जे छोटे छोटे दुकानदार आहोत, आता सपोज माझ्याकडे अस्तर आणि फॉल दोन्ही विकायला आहे टाकले ना, तर आपण काय विचार करणार की बा डीलरकडून घेतल्यानंतर आपल्याला एक 5-10 रुपये राहायला पाहिजे. तर ते काय विचार करते माहिती आहे का, समोरचं कस्टमर आम्ही तिथे ज्या किमतीत घेतलं आहे ना, आम्हाला तुमच्याकडून पण त्याच किमतीत अवेलेबल झालं पाहिजे. पण हे शक्य नसतं. आपला भरपूर मेहनत असते, आपली धावपळ असते, आपला वेळ असतो. गाडीमध्ये पेट्रोल आलं. अक्षरशः मी माझ्या गाडीवर आहे ना, म्हणजे मी अहिल्यानगर, रामपूर ह्या 2 ते 3 बऱ्याच संभाजीनगरपासून सुद्धा मी ना माल स्वतः आहे ना एकटी जाऊन आणते. आणि त्यामध्ये आपली मेहनत आहे, आपलं एक हे आहे, म्हणजे आपलं एक वेळ वाया जातो. म्हणजे एक तुम्हाला दुपारचाच किस्सा सांगते मी आता. माझ्याकडे ना जे मिनी मंगळसूत्र आहे किंवा पायातले पण अँकलेट डिझाईन मी ठेवलेले आहे. तर 2-3 लेडीज अशा आल्या, त्या एकत्रच आल्या होत्या माल वगैरे खरेदी करण्यासाठी, कटलरी घेण्यासाठी. तर ते काय म्हणतात की सपोज एखादं पायातलं आहे, मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला. एक 260 रुपयाचं पायातलं आहे. आणि एक मी खरंच सांगते बरं का, 260 रुपयाचं जे पायातलं आहे ते कस्टमर आपल्याला 200 रुपयाला मागतं. आणि जर ती वस्तू जर आपल्याला 190लाच आली असेल, तर आपल्याला एवढी मेहनत, एवढा वेळ, एवढं टाईम, एवढी सारी मेहनत, त्याच्या मागं कष्ट जाण्या येण्याचा, तर आपण त्याला ते 190ला द्यायला परवडेल का आपल्याला? आपल्याला फक्त 10 रुपये निघतात, त्या मागं परवडतं का आपल्याला? म्हणजे आपल्या एवढ्या मेहनतीचे सारे फक्त 10 रुपये आहेत का? तर तुम्ही विचार करा. जर एवढी मेहनत असेल तर त्या मागं आपल्याला कमीत कमी 30-35 50 रुपये तर सहज निघायला पाहिजे. इझिली मी सांगते 50 रुपये तर आपल्याला निघायलाच पाहिजे, एक म्हणजे माझ्या मते तरी. आणि नाही 50 निघालं तर कमीत कमी 40 रुपये तरी आपल्याला निघायला पाहिजे. पण कस्टमर इतकं बार्गेनिंग करतं ना. पण मग मी ही काय केलेलं आहे, मी ना माझा जो माल आहे ना तो पण इतका म्हणजे प्युअर भरलेला आहे, इतका छान आहे. कारण क्वालिटीचा माल आहे माझ्याकडं, गॅरंटेड माल असतो माझ्याकडं. हे मंगळसूत्र वगैरे, हे अँकलेट वगैरे सगळे माझ्याकडे गॅरंटेड आहे. त्याच्यामुळे कस्टमरला माझ्याकडं गळ्यातले वगैरे माझे खूप सेल होते. म्हणजे माझे मंगळसूत्र शॉर्ट किंवा लॉंग मंगळसूत्र माझ्याकडं 2 ते 2.5 हजाराच्या रेंजपर्यंत, गावात दुकान असून सुद्धा मी मंगळसूत्र 2.5 हजारच्या रेंजपर्यंत ठेवलेले आहेत. अँकलेट डिझाईनसुद्धा माझ्याकडं 500-600च्या रेंजपर्यंत आहे. तर मग मी त्यांना आहे ना, म्हणजे आधी त्यांना ज्यांना माझ्याकडे आवडले, ज्यांनी माझ्याकडे पहिल्यांदा घेतले, त्यांनी ते यूज केल्यानंतर अजून 10 जणींना सांगितले. ते ह्याच्यावरूनच कळतं की आपल्या कामात मेंटेन ठेवलेले आहे. तर असे भरपूर कस्टमर आहे, त्यांना माझ्याकडे म्हणजे जरी खूप असे कॉस्टली जरी मंगळसूत्र असले आणि त्यांना ते आवडले ना, तर ते माझ्याकडे येतात आणि नक्की येतात आणि माझ्याकडून घेऊन जातात ते. आणि त्यांना माझ्याकडचे म्हणजे माल जो आहे तो भरपूर जणींना आवडतो. तर ज्या नवीन येतात तर त्यांना थोडंसं समजवण्यात आपला थोडासा वेळ जातो. पण कालांतराने त्यांनाही त्या गोष्टीची किंमत कळल्यानंतर ते आपल्याकडे पुन्हा येतात. तर ओव्हरऑल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं
की तुम्ही तुमचे एखादं सामानचं बिझनेस म्हणजे कटलरीचा बिझनेस करत असाल किंवा काही असं वस्तू जर सेल करणं ते इमिटेशन ज्वेलरी वगैरेचा बिझनेस करत असाल तुम्ही, तर तेही असू दे किंवा तुमचं शिलाई काम असू दे आणि ओव्हरऑल कोणताही बिझनेस असू दे तुमचा, त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी जर मेंटेन असेल ना तर तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. तुम्ही नक्की 100% पुढे जाणार. आणि येत्या 3-4 महिन्यामध्ये ना म्हणजे मीच तुम्हाला सांगते, म्हणजे 1.5 वर्षात असंही मला भरपूर कस्टमर आहे. पण 4-6 महिन्यापासून माझ्याकडे भरपूर कस्टमर माझ्या क्वालिटीमुळे अट्रॅक्ट झालेला आहे. तर पहा तुम्ही, तुम्हाला ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत, ह्या ज्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगितले, तुम्ही याच्यात बऱ्यापैकी कितीपैकी रिलेट करता तुम्ही, आणि तुम्हाला कितपत म्हणजे माझं म्हणून पटतं आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी अशाच हेल्पफुल माहितीसोबत नवीन व्हिडिओ घेऊन येत असते. आणि आत्ता मी मागे कटिंगचा आणि स्टिचिंगचा जो कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ बनवला तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. खूप हेल्पफुल टिप्ससोबतच मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे. आणि आजचा जो तुम्हाला व्हिडिओ आहे तर तो कसा वाटला, तो माझ्या बोलण्याला तुम्ही किती रिलेट करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन हेल्पफुल व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू.